नमस्कार. आज आपण अशा एका समाजसुधारकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरं तर 19व्या शतकातच भारताच्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. हो, आपण बोलतोय महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल. आता बघा, महात्मा गांधी हे नाव आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण हे कित्येकांना माहीत आहे का की त्यांच्याही कित्येक दशकाआधी महात्मा ही उपाधी एका दुसऱ्याच द्रष्ट्या नेत्याला मिळाली होती? चला तर मग आज त्यांचीच गोष्ट जाणून घेऊया. तर सुरुवात करूया त्या एका घटनेपासून, एका अशा घटनेपासून जिने ज्योतिरावांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. पुढे काय घडलं हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात थोडं मागे जावं लागेल. ज्योतिराव फुले माळी समाजातले होते, म्हणजे त्यावेळच्या कठोर जातीय उतरंडीत त्यांना खालचं स्थान होतं. आता कल्पना करा, साल होतं 1848. तरुण ज्योतिराव आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्याच्या वरातीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पण त्यांची जात कळल्याबरोबर त्यांना त्या मिरवणुकीतून अक्षरशः हकलून देण्यात आलं. केवढा मोठा अपमान होता हा! पण हा फक्त एक वैयक्तिक अपमान नव्हता. नाही, ही एक ठिणगी होती. या एका घटनेनं त्यांच्या डोळ्यासमोर जातीय भेदभावाचं क्रूर वास्तव आणून ठेवलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्यभराच्या क्रांतिकारक प्रवासाची सुरुवात झाली. या अपमानाने ते खचले नाही, उलट ते अधिकच पेटून उठले. फुलेंनी या अन्यायाविरुद्ध लढायला एक मार्ग शोधला आणि त्यांचं शस्त्र होतं ज्ञान. खरं तर 1848 हे वर्ष त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरलं. वर्षाच्या सुरुवातीला अपमान झाला. वर्षाच्या मध्यापर्यंत त्यांनी थॉमस पेन यांचं द राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचून काढलं आणि वर्षाच्या शेवटापर्यंत त्यांनी पत्नी सावित्रीबाईंच्या सोबतीनं मुलींसाठी देशातली पहिली शाळा उघडली सुद्धा. म्हणजे विचार करा, विचारातून कृतीपर्यंतचा हा प्रवास किती वेगवान होता. आणि याच काळात त्यांच्या तृतीय रत्न म्हणजेच तिसरा डोळा या संकल्पनेचा जन्म झाला. त्यांच्या मते ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नव्हतं, तर तो एक असा तिसरा डोळा होता जो शोषित, वंचित लोकांना स्वतःवर होणारा अन्याय ओळखण्याची आणि त्याविरुद्ध उभं राहण्याची ताकद देत होता. मग ज्ञानाची ही ताकद प्रत्यक्षात कशी आणायची याचं उत्तर होतं शाळा उघडून. फक्त एक शाळा नाही, ही केवळ एक शाळा नव्हती. 1848 साली पुण्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी जी शाळा सुरू केली ती मुलींसाठीची भारतातली पहिली स्वदेशी शाळा होती. ही एका मोठ्या क्रांतीची नांदी होती. आणि हे काम त्यांनी एकट्याने केलं नाही. सगळ्यात आधी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः शिकवलं आणि याच सावित्रीबाई पुढे जाऊन भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. पती पत्नीच्या भागीदारीचं हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. पण त्यांचं काम फक्त मुलींच्या शिक्षणापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्या मुलामुलींसाठी शाळा उघडल्या, विधवांना आधार देण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं, स्वतःच्या घरातल्या पाण्याचा हौद सगळ्या जातींसाठी खुला केला आणि विधवांच्या केशळपणासारख्या क्रूर प्रथेविरुद्ध नाभिकांचा संपही घडवून आणला. म्हणजे समाजातील प्रत्येक अन्यायावर त्यांनी घाव घातला. फुलेंच्या हे लक्षात आलं होतं की एकटं दुकटं काम करून चालणार नाही. या विचारांना एका मोठ्या चळवळीचं रूप द्यायचं असेल तर एक संघटना हवी. आणि याच गरजेतून 1873 मध्ये जन्माला आला सत्यशोधक समाज. नामाप्रमाणेच सत्याचा शोध घेणाऱ्यांचा समाज. त्याचा उद्देश एकदम स्पष्ट होता. समाजातील दबलेल्या शोषित वर्गांना आणि स्त्रियांना त्यांचे सामाजिक आणि आर्थिक हक्क मिळवून देणे. ह्या समाजाची तत्त्व त्या काळाच्या मानाने खूपच क्रांतिकारक होती. पहिलं, देवाला भेटायला कोणत्याही मध्यस्थाची, पुजाऱ्याची गरज नाही. दुसरं, जातीय व्यवस्था आणि मूर्तीपूजा नाकारून तर्काच्या आधारावर विचार करा. आणि तिसरं, सगळ्यांच्या समान हक्कांसाठी एकत्र येऊन लढा. आपला हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी त्यावेळच्या सगळ्यात प्रभावी माध्यमांचा वापर केला. एक होतं दीनबंधू नावाचं वृत्तपत्र आणि दुसरं होतं तमाशा, हे अत्यंत लोकप्रिय लोकनाट्य. आता आपण त्यांच्या कार्याचा कळस आणि त्यांनी मागे ठेवलेल्या अजरामर वारसाबद्दल बोलूया. त्यांच्या या कामाची दखल घेतली जात होती. 1888 साली मुंबईच्या जनतेतर्फे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव वंडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. आठवते? आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. फुलेंचा वारसा किती मोठा होता याचा अंदाज यावरून लावता येतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्यांना आपले गुरु मानत.
फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून मुक्तीचा जो पाया रचला, त्याच पायावर आंबेडकरांनी हक्क आणि कायद्याची भव्य इमारत उभी केली. आणि फुलेंचं संपूर्ण तत्वज्ञान खरं तर या काही ओळींमध्ये सामावलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. किती सोप्या शब्दात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलंय, की शिक्षणाचा अभाव कसा पिढ्यानपिढ्या बर्बाद करू शकतो. तर जाता जाता एक प्रश्न. फुलेंनी सांगितलं की शोषण आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा अंतिम शस्त्र म्हणजे शिक्षण. आजच्या जगात जिथे माहितीचा अक्षरशः स्फोट झालाय, तिथेही ही गोष्ट तितकीच खरी आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.